तोड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चांदी है इसका। उस पर 24 घंटे नजर रखना। आगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। हो मेल करते मी। ओके बाय बाय। मॉम कॉफी। अरे वा, काय ग माझ्यासाठी कधीपासून एवढं करायला लागलीस? एनिवे छान वाटलं। हो मग, आता या घरात माझे थोडेच दिवस उरलेत ना। शनू बेबी, ही तर फक्त झलक होती, आता तू बघच हळूहळू यशचा सगळा पैसा मी आपल्याकडे कसा वळवते ते। पण यश आंटी आमचं लग्न लावून देतील ना? कारण त्यांच्यावर माझा अजिबात विश्वास नाही आहे। यश फारच स्मार्ट आहे। त्या दिवशी मी केलेल्या फोन कॉल्समुळे आणि मी पाठवलेल्या इन्व्हेस्टर्समुळे ती लग्नाला तयार झाली, नाहीतर ती हे लग्न टाळण्यासाठी नक्कीच तिच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार सुरू असणार। अगं पण आपला प्लॅन काय आहे? प्लॅन हुकमी आहे। यशला डिस्टर्ब ठेवायचं, कोणत्याही कामामध्ये तिला फोकस करू द्यायचं नाही। अगं पण आपण हे सगळं कसं करणार आहे? सांगते आणि डेमो पण लगेच देते। डेमो? अगं नक्की काय म्हणायचंय तुला? आपला हुकमी एक्का म्हणजे श्रेयस आहे। श्रेयसला जेवढा त्रास होईल तेवढंच यश खचत जाईल आणि मग परिणामी तिला तुझं आणि अक्षयचं लग्न लावून द्यायला भागच पडेल। श्रेयस जसं तिच्यापासून लांब जाईल ना, तसं तू त्या घराचा आणि बिझनेसचा कंट्रोल तुझ्याकडे घ्यायचा। गॉट इट? इंटरेस्टिंग। आता हा डेमो बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे। वेट अँड वॉच। हॅलो हॅलो श्रेयस, तू माझी वाट पाहतोयस ना? मी आराध्या बोलतेय। आराध्या, तू कुठे आहेस? मी किती वाट बघितली माहितीये तुझी, आणि तुझा आवाज असा काय येतोय? कुठे आहेस तू? असं काही नाही रे, बाहेर खूप पाऊस पडतोय ना, म्हणून मी पावसात भिजायला बाहेर आले। तू पण ये ना मला लवकर भेटायला बाहेर, मी वाट बघते तुझी। आपण दोघे म्हणून मस्त भिजूया। आता पावसात भिजायचंय? तू जाऊ नको कुठे, मी आलो लगेच, थांब। ओके। मॉम काय बोलला श्रेयस? आराध्याला भेटायला घराबाहेर पडतोय। काय सॉलिड ना? सॉलिड, एकदम सॉलिड। आता तो श्रेयस आराध्याला भेटायला धडपडत जाईल। अर्थात आराध्या तर तिथे नसेलच, मग काय तळमळेल, घाबरेल, पावसात भिजेल आणि आजारी पडेल। आणि मग होणार तुझी एंट्री त्या घरात, अर्थात मी सांगेल त्या परफेक्ट वेळी। आणि मग तिथे गेल्यानंतर काय करायचंय ते तर मी तुला सांगणारच। येस मॉम, आपण दोघी मिळून यश आंटीला मात देऊ। यू आर सो स्मार्ट मॉम। आराध्या, 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 कुठे लपली आहेस? आराध्या, कुठे आहेस तू? हे बघ, मी आलो इकडे पावसात भिजायला। किती छान पाऊस पडतोय बघ। तू कुठे आहे? लवकर ये बाहेर। आता लपाछुपी खेळू नको, तू बाहेर ये आधी। आपण कधीच पावसात भिजलो नाही आहोत। किती मज्जा येते इकडे, तू लवकर ये, खूप मज्जा येईल। आराध्या,
कुठे आहेस तू? ठीक आहे, नाही येणार आहेस ना तू? तू येईपर्यंत मी पण इथेच बसून राहीन. आता इथेच थांबीन पावसात, इथेच तुझी वाट बघीन. असं काय वागतेस माझ्याशी? कसली शिक्षा देतेस मला? तू बोलवलंस म्हणून मी आलोय ना बाहेर. किती वाट बघतोय तुझी. कधी येशील? आराध्या, आराध्या, आराध्या. अरे संजय, तुला सांगायचं राहिले, ती आमची जर्मनीतली मैत्रीण आहे ना डॉक्टर उर्मिला, तिचा फोन होता. तिचे एक कलिग आहेत, खूप मोठे डॉक्टर आहेत म्हणे, ते भारतात आहेत एक आठवडाभर. तिचं म्हणणं होतं की श्रेयसच्या बाबतीत आपण त्यांचं सेकंड ओपिनियन घेतलं पाहिजे. ताई, तू बरोबर बोलतेस, पण ताई अजूनही तू त्या मुलीचा विचार करत नाहीयेस. विचार करत नाही असं नाहीये, त्या मुलीचा विचार आमच्या डोक्यात आहे, पण तेच आय एम इन डिलेमा. तिला या घरात आणणं, श्रेयसच्या आयुष्यात आणणं हा योग्य निर्णय असेल का? आय मीन, उद्या ती आली आणि गप्प बसली नाही, सगळं खरं खरं सांगितलं, मग काय होईल? इजंट इट अ बिग रिस्क? हे सगळेच विचार आमच्या डोक्यात आहेत. सो लेट्स वेट, थोडा विचार करूया आणि मग पाऊल उचलूया. ओके, बर, चालेल, चल निघूया. संजय, हा आपला श्रेयस आहे ना? ताई श्रेयसच आहे. श्रेयस, अरविंद, भाऊजी! अक्षय, भाऊजी! श्रेयस, संजय, श्रेयस, श्रेयस, उठ. बाळा उठ, बाळा उठ बेटा, उठ उठ उठ, सांभाळ. सावकाश सावकाश. हळूहळू, तू असं इथे काय करतोयस? हळूहळू. अरे असं तू एवढा भिजला कसा? श्रेयस, तू तू इथे काय करतोय? हा बाहेर कसा आला? मला रात्री ना आराध्याचा फोन आला होता. ती म्हणाली की तू बाहेर ये, आपण पावसात भिजूया म्हणून. मग मी बाहेर आलो पण ती आलीच नाही. मग मी एकटाच भिजलो पावसात. तू रात्रभर पावसात भिजत बसला होतास तिथे? श्रेयस, अरे मम्माला सांगायचं ना, ती आराध्या फोन करते म्हणजे. तू आधी आत चल, तू आत चल, कपडे बदल आधी. चल चल चल. वॉचमॅन, वॉचमॅन, लवकर इकडे. काय काय झोपा काढतोयस का? हा, श्रेयस रात्रभर इथं झोपला होता, तुला सांगता नाही आला आम्हाला? काय काम करतोस? साहेब, मी माझ्या कॅबिन मध्ये बसलो होतो, ते इथे आलेलेच नाही, त्यामुळे मला ते दिसले नाही. माझा राऊंड मारून झाला, त्यामुळे मी पुन्हा बाहेर आलो नाही. माझी यात काही चूक नाही साहेब, मला माफ करा साहेब. ठीक आहे, जा आता काम करा. आणि श्रेयस, घे बाळा, गरम गरम सूप घे, बरं वाटेल तुला. घे. मी नाही पिणार आहे सूप. श्रेयस, कमन. हे बघ श्रेयस बाळा, अरे बाबा, रात्रभर बाहेर भिजत उभा होतास रे तू. तुझ्या आजीने तर सूप आणलंय ना, ते सूप घे, बघ बरं वाटेल तुला. मला एक सांग, तू जर असा हट्ट केलास तर तुझ्या आराध्याला आवडेल का? मी रागवलोय आराध्यावर. मी आता सूप प्यायलो तर तिच्याच हातून सूप पिन. बोलवा तिला. श्रेयस, हट्ट पुऱ्या आता तुझा. कमान. नकोय मला. श्रेयस, व्हॉट इज रॉंग विथ यू? हा, काय सारखं आराध्या आराध्या सुरू आहे तुझं? यायचं असतं तर आली असती, प्रेम असतं तर आली असती. कशाला येईल ती परत? कशाला येईल सांगा ना. तुम्ही तिला इतका त्रास दिलाय, मी तिला इतका त्रास दिलाय, कशाला येईल ती परत? सॉरी, माझं चुकलंय, मला माहितीये, पण तू ये ना, मी वाट बघतोय तुझी. श्रेयस, अरे आम्ही कोणी नाही आहोत का तुझे? हा, आम्ही इतकं प्रेमाने तुला सांगतोय, का नाही ऐकतेस तू?
तू आमचं ऐकणार नाहीस का? आमच्या इच्छेखातीर सूप पिणार नाही का? सूप प्यायला की तुला बरं वाटेल बेटा. हे बघ, तुला तिची वाट पाहायची की नाही, आम्ही कुठे नाही म्हणतोय, पण एवढं सूप संपव आणि मग तिची वाट. कमॉन. नाही नाही नाही, मी फक्त आराध्याच्या हातून सूप पिणार. तिला पण कळू दे मी वाट बघतोय तिची, तर मी नाही खाणार काय. आमचं नाही ऐकणार, नाही पिणार सूप, नाही पिणार. तिचीच वाट बघायची, तिचीच वाट बघायची, तिच्याच हाताने प्यायचंय. उठ. मामा काय करताय तुम्ही? कुणी आम्हाला अडवायचं नाही. डू यू अंडरस्टँड? चल. यशोधरा, मामा काय? यशोधरा, यशोधरा, मामा, मामा, ताई, अगं यशोधरा, याला घेऊन कुठे चालीस ते तरी सांग. मामा मी पण येतो. आणि तुम्ही असं रागाच्या भरात कुठे निघालात? एक मिनिट, आम्हाला कोणी थांबवायचं नाही. आम्हाला माहिती आम्ही कुठे चाललोय. इज दॅट क्लिअर? प्लीज चल तू. यशोधरा श्रेयसला घेऊन आता कुठे गेली असेल? कुठे घेऊन जाताय तुम्ही असं रागा रागात? मला माहितीये तुम्ही मला आराध्याकडे घेऊन जाताय ना. खरं सांगा, तुम्ही मला आराध्याकडेच नेताय. म्हणजे त्या सगळ्या लपाछुपीत तुम्ही पण सामील आहात. तुम्हीच लपवून ठेवलंय ना तिला, पण आता तुम्ही मला तिच्याकडे घेऊन जाताय, म्हणजे आता भेटणार आहे ती मला. कधी पोहोचू आता आपण? उतर. देवा, माझ्या घरावरची इडापिडा एकदाची जाऊ दे. माझ्या वाड्याला 100 वर्ष झाली, पण अजून हाय तसाच आहे. कोणाची नजर नाही लागली. हा, बाहेरची समधी दुनिया बदलली, पण माझा पाडा हाय तसा हाय. आणि मी मरपर्यंत तसाच राहू दे. आणि माझ्या पोरीच्या आणि माझ्या घराच्या कोणाची मी नजर लागू देऊ नको र देवा. काय करताय तुम्ही? कचरा तुम्ही आमच्या अंगावर. आराध्या, आराध्या. श्रेयस, व्हॉट आर यू डुईंग? प्लीज. काय करतोय? सोड मला. हेट बाजूला. श्रेयस, सोड तिला. मॅडम. श्रेयस बेटा, असं नाही करायचं. सोड की. अगं असं काय करतेस ओळख नसल्यासारखं? मी श्रेयस आहे तुझा. तू त्या दिवशी घरी आली होतीस तेव्हा पण असंच करत होतीस. हा, तू ओळख दाखवत नव्हतीस मला. हे चुकीचं आहे. श्रेयस, आमचं ऐक. श्रेयस, सोड बेटा तिला. सोड बेटा, असं नाही करायचं. मग ती बोलणार नाही तुझ्याशी. सोड, सोड तिला. श्रेयस नाव ना तुझं, सोड बाळा तिला. हे पाय, सोड, नाही तर मी बोलणार नाही तुझ्याशी. सच अ गुड बॉय. पाहिलंस आमचा श्रेयस कसा ऐकतो. श्रेयस, आम्हाला माहिती आहे आराध्या रुसली आहे ना, पण आम्ही आलोय ना इथे. आम्ही तिची समजूत काढू. तू एक काम कर, तू थोडा वेळ बाहेर जा, मग मम्मा आराध्याशी बोलेल. ओके? जा बाळा, बाहेर ती मुलं खेळतायत ना, त्यांच्यात जाऊन खेळ जा. मग तू पण चल खेळायला. वय तू पुढं, मी आलेच. पण तू येशील ना नक्की? येईल म्हणलं ना, वय पुढं. असं रागाने नाही, प्रेमाने सांग मला. जा. श्रेयस, आता असं नाही वागायचा, नाही तर ती रागवेल आणि मग येणार नाही बाहेर. चालणार आहे का तुला? ओके मम्मा. काय लावलंय मॅडम हे समजा? कोण नाही रे पाड्यामध्ये, नवीनच दिसते. बघायला बघायला बघायला.
त्या दिवशी माझं कडं घेऊन आलात, त्यानंतर तुमचं ते टोनगं भाऊ ते माझा पिछा करत होतं, ते पार इथं माझ्या खोपटापर्यंत आलं आणि नंतर तुम्ही म्हणला की तुम्ही बिल्डरची माणसं नाही म्हणून त्याला इथून सोडून गेलं. आज चक्क तुमच्या इथं पोराला घेऊन आलात तुम्ही. त्या दिवशी तुमच्या त्या भावाचं पाकिट इथं राहिलं होतं, ते घरी द्यायला आले होते मी तुमच्या, तेव्हा बी हे तुमचं येडं माझ्या गळ्यात असं पडत होतं. हे पा मॅडम आताच सांगते, येड आहे म्हणून ही तारा शांत बसली आहे, नाहीतर असा तुडवला असतं ना त्याला. काय बोलतेस तू? अगं आई होत आम्ही त्याची, हे असं काही बोललीस आमच्या मुलाबद्दल तर जीव तुटतो आमचा. मॅडम एवढीच काळजी वाटते त्याची तर येड्यांच्या हॉस्पिटलात टाका की मग. इनफ इनफ तारा, प्लीज 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 माइंड युअर वर्ड्स प्लीज. अगं तू बघतेस ना त्याला, त्याची अवस्था दिसत नाहीये, मनाने पार खचलाय तो. मग या समजात मला कशाला ओढताय? हा आधीच आपल्या डोक्याला शॉर्ट कमी आहे का? हे पण तुमची भिनभिन चालणार नाही आपल्याला. या समजात मला कशाला ओढताय, मला ऐकायचं सांगा आधी. कारण तारा तू हुबेहूब आमच्या जग सोडून गेलेल्या सुनेसारखी दिसतेस, आराध्यासारखी. अगं तुला पाहिल्यानंतर आम्ही फसलो, तर मग आराध्याच्या दुःखात चूर झालेला आमचा मुलगा श्रेयस त्याचा कसा निभाव लागणार? यू वोंट बिलीव्ह, पण त्याने तुला देवळात पाहिलं आणि त्याला वाटलं आराध्याच आहे. कारण त्याच्या मनाने अजून स्वीकारच केला नाहीये ग की त्याची आराध्या आता या जगात नाहीये. नेमकं तुला देवळात पाहिलं आणि त्याचा विश्वास बसला की आराध्या आहे. तुझा विश्वास बसत नाहीये का आम्ही जे काही बोलतोय त्यावर? जस्ट अ मिनिट. आजी मॉम, तो नक्की आजारी पडला असेल ना? 100%. अगं आराध्याचं नाव काढल्यावर तो रात्रीच घराबाहेर पडला असेल आणि मग ती नाही म्हटल्यावर तिला शोधत फिरत बसला असेल. मग काय पावसात भिजला आणि आजारी पडला. बरं ऐक, आपण आता घरात जाऊयात आणि आपला ड्रामा सुरू करूया. आणि आपल्याला श्रेयस बद्दल किती काळजी वाटतेय, त्याला त्रास झाला की आपल्याला किती त्रास होतो हे आपण त्यांना दाखवून देऊयात. म्हणजे आपल्याला त्या घरातून कोणीच बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार नाही. येस मामा, किती स्मार्ट आहेस ग तू. यशोधरा एवढ्या रागात श्रेयसला घेऊन गेले, मला तर टेन्शनच आले हो. अंदाज सुद्धा मानता येत नाहीये. काही लागला का फोन त्यांचा? किती कॉल केलेत मी, कॉल लागतोय पण मामा फोन उचलत नाहीये. माझं टेन्शन वाढत चाललंय. माझी मुलगी अशी कधीच वागत नव्हती. उठ की सूट असं नसायचं तिचं. सगळं कसं प्लॅन असायचं रे अरविंद. का केली असेल रे? का अशी आज वागते काय कळत नाही. आजी याचा काय अर्थ आहे? मामा सतत आपल्याला शिस्तीच्या नावाने ओरडत असतात आणि आता स्वतः असं वागताय. अक्षय, चिडून काय होणार आहे? तू शांत हो ना जरा. चिडून मार्ग निघणार आहे का? मग काय रे संजय, तुला माहित असेल ना यशोधरा श्रेयसला घेऊन नक्की कुठे गेली ती? सेम टू सेम माझ्यासारखीच आहे वय. अगं ओके, फक्त सेम टू सेम. आता तरी विश्वास बसला तुझा? तुला आराध्य का म्हणतायत सगळे? होय मॅडम. काय विचारतोय मी, म्हणजे तुझा काहीतरी अंदाज असेल ना? नाही भाऊजी, नाही मलाही काही कल्पना नाही हो. मी इथेच होतो ना श्रेयस आणि ताई गेल्या तेव्हा. हे बघ संजय, यश तर ही जोडगोळी नक्की ह्या वेळेला इथे कशाला आली? तुम्ही कशाला आलात त्या दिवशी? हो असं कसं? आम्ही कितीही भांडलो तरी तुमची मुलगी यश आणि मी जीवाभावाच्या मैत्रिणी आहोत. आम्ही श्रेयसच्या तब्येतीबद्दल कळलं तर आम्ही धावत पळत येणारच ना. कसा आहे तो?
पण मला एक सांग, हे म्हणजे तुम्हाला कसं कळलं? ते महत्वाचं नाहीये. कुठे तो, कसा आहे? मी काय म्हणते, आमच्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, आपण त्यांना दाखवूयात का? पण मी काय म्हणते, आम्ही बघून घेऊ काय करायचंय ते. आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाहीये, ठीक आहे? बेटा, मोठी माणसं बोलत असताना लहानांनी मध्ये बोलायचं नसतं. माझी शनू बेबी बघ कशी नम्रपणे आणि शांत उभी आहे. जरा शिक तिच्याकडून. आणि राहता राहिला प्रश्न, आम्ही मदतीला धावून यायचं की नाही हे सांगायला यश समर्थ आहे. सो तू नाही सांगायचं. हा, कम ऑन शनू बेबी. त्या दिवशी एक ते ब्रेकिंग न्यूज वाला कार्ट आलं होतं, ते पण ना मला असं सारखं आराध्य करत होतं, पण त्याला असं पिटाळून लावला की नाही आपण. हो, आमची सून आहे ना आराध्या, अशी अचानक या जगातून गेली. बघ, ऍक्सिडेंट झाला होता तिचा. तिच्या जाण्याचा तर इतका धसका घेतला ना श्रेयसने, मुळात त्याचा विश्वासच नाही की त्याची आराध्या या जगात नाहीये. आय मीन, गेले काही महिने तर तो सतत आराध्या त्याच्या बरोबर आहे, त्याच्या आजूबाजूला आहे असंच वागतोय. इनफॅक्ट आम्ही असताना सुद्धा तो आराध्याशी बोलत असतो. त्याला किती समजावलं की आराध्या या जगात नाहीये, पण तो मान्यच करत नाही.